म्हणजे महिला किंवा कुठला असं भेदभाव मानत नाही संघाच्या याच्यामध्ये, हे भेदभावाच्या विरोधात आहे संघ. तर भविष्यात कधी संघाचा सरसंघ चालक दलित किंवा महिला होऊ शकेल का? संघाचा सरसंघचालक होण्याला या अटी नसतातच. आता महिला संघात नाही, त्यामुळे त्याचा विचार आपण राष्ट्रसेविका समितीच्या सरसंचालिका असतात, प्रमुख संचालिका त्यांना ते म्हणतात. आणि त्यांना त्यांच्या संघटनेचं आमच्या बैठकीत त्यांना निमंत्रण असतं या सगळ्या कार्यकर्त्यांना. तर त्यावेळेला आम्ही त्यांचा सरसंघचालकांसारखाच मान ठेवतो सर्व बाब असं करतो. दलित होऊ शकेल का? होऊ शकेल, ते त्यात काही बंधन नाही आहे. काम करावं, काम करता करता हा अनुभव वाढावा, यावं. आत्ता आम्हाला माहिती नसते. आमचं अखिल भारतीय कार्यकारी मंडळ आहे, ते साधारणतः एक 25 लोकांचं आहे. त्यात कोण कोणत्या जातीचं आहे हे मी सुद्धा तुम्हाला सांगू शकत नाही. सगळ्यात जास्ती सगळ्यांना ओळखणारा मी आहे आज, पण मलाही ते नक्की माहिती. पण सगळीकडे सगळ्या प्रकारचे म्हणजे आता आमच्या प्रांतांच्या संघचालकांमध्ये या प्रकारचा वर्गसुद्धा यायला लागलेला आहे, सगळीकडे यायला लागले. आंध्रचे संघचालक आहेत, तथाकथित दलित वर्गातले. विदर्भाचे सरसंघचालक हे विदर्भाचे संघचालक हे नवबौद्ध नाही आहे, पण ते तथाकथित अशा वर्गातले आहेत. अशा प्रकार ठिकाणी होत आहे. आम्ही हे स्वाभाविक करतो, मुद्दाम केल्याने. तसं जर माकड आठवू नको म्हटलं की माकड आठवतो. आम्ही काय आठवायचं हे सांगतो, त्याच्यामुळे हळूहळू होतं, पण ते पक्क होतं. हे चालू आहे, ही प्रोसेस आहे, होऊ शकेल, ते काही बंधन नाही आहे.